नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज। निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। लोणी काळभोर पोलीस पुन्हा ॲक्शन मोडवर कारवाईचा धडाका सुरू। हातभट्टी दारू वाहतुकीवर धडाकेबाज कारवाई, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोणी काळभोर पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध दारूधंद्यांवर घणाघाती कारवाई करत मोठी कामगिरी बजावली आहे। थेऊर कोलवडी रस्त्यावरून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी पकडला असून या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी 2100 लिटर हातभट्टी दारू व पिकअप वाहन असा मिळून सुमारे 10,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई सोमवारी नोव्हेंबर 10 दुपारी 1:30च्या सुमारास थेऊर स्मशानभूमीजवळ करण्यात आली। अटक आरोपीचे नाव सोमनाथ सुरेश राखपसरे, वय 29, दहिटणे तालुका दौंड असे असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की थेऊर परिसरातून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे। त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर परिसरात सापळा रचला। तपासणी दरम्यान एक पिकअप वाहन संशयास्पदरित्या दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबविण्याचा इशारा दिला, मात्र चालकाने पोलिसांना चकवा देत पळ काढला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले। वाहनाची झडती घेतल्यावर सुरुवातीला भुस्याची पोती आढळून आली, मात्र भुस्याच्या पोत्यानाड लपवून ठेवलेले 35 लिटरच्या 60 कॅनमध्ये तयार हातभट्टी दारू सापडली। या दारूची बाजारभावानुसार किंमत 2,10,000 रुपये तर वाहनाची किंमत 8 लाख रुपये इतकी असून एकूण मुद्देमालाची रक्कम 10,10,000 रुपये इतकी होते। ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक गुन्हे स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के हवालदार, दिगंबर जगताप, मल्हारी ढमढेरे, दत्तात्रय गोंगाणे, अमोल जाधव आणि दत्तात्रय तेलंगे यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड।